नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद वल्लभ जेव्हा पिठापूरला होते तेव्हा चरित्रात असा उल्लेख आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये आजोबा, आजी, आई, वडील, 2 भाऊ आणि विद्याधरी, राखी आणि सुरेखा अशा 3 बहिणी आणि 2 भाऊ. या 2 भावापैकी एक पांगळा होता आणि एक दृष्टीहीन होता, त्याला दिसत नव्हतं. योग्य वेळी श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्यावर कृपा केली. ज्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरहून कुरुपूरकडे निघाले तेव्हा बहिणी हट्ट करू लागले जाऊ नको म्हणून. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं की माझा इथं गुप्त रूपाने वास राहील, तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, तुमच्या हाकेला मी धावून येईल आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर या भागातील कोणतीही भगिनी माझ्याकडे आली तरी तिला मी हेच सांगेल, असं अभिवचन देऊन श्रीपाद श्री वल्लभ कुरुपूरकडे गेले. स्वतः श्रीपाद श्री वल्लभांचं हे बोधवचन आहे की मी पिठापूरमध्ये अदृश्य रूपाने माझ्या जन्मस्थानी आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की राखी पौर्णिमेनिमित्त काही भगिनी तिथे येतात, राख्या टाकतात, बांधणं तर होत नाही, गर्दी गोंधळ उचापात्या करून निघून जातात. म्हणून मी गेली 8-10 वर्ष महाराष्ट्रातील काही भगिनींकडून राखी मागून घेतो, त्यांच्या भावना मागून घेतो आणि त्या तिथं अर्पण करतो. तिथं मी चांगले 2-3 कार्यक्रम करत असतो. जे माझ्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांना या कार्यक्रमाची कल्पना आहे आणि त्याच्यानंतर अभिषेक करून मी ती पोहोचसुद्धा विभूती फोटो वगैरे पाठवून देतो. एवढं प्रामाणिकपणे कार्य करतो. पण यावर्षी असा अनुभव आला की श्रीपाद श्री वल्लभांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये भगिनी आहेत, जे आपल्या आपुलकीने तिथं जातात पिठापूरला, काही जाऊन आलेले आहेत. साधारण 4,500 भगिनींशी मी संपर्क साधला, सगळ्यांना पत्र पाठवली आणि त्यांना सांगितलं, माझ्या व्हॉट्सअप टाकलं, यूट्यूबला व्हिडिओ केला की आपण एक राखी आणि आपल्या भावनांचं पत्र माझ्याकडे पाठवा, काही खर्च नाही, पाकिटाला 5 रुपये, राखी एक 10 रुपये, साधारण 15-20 रुपये खर्च तुमचा होईल, परंतु तुमच्या भावना आणि तुमची राखी तिथं अर्पण करेल. आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातील श्रीपाद वल्लभांच्या भगिनी एवढ्या आळशी आहेत आणि उत्साह नसलेल्या आहेत. फक्त 403 भगिनींनी याच्यामध्ये सहभागी घेतला. मी कुणाला पैसे मागितले नाही, पैसे मी मागतच नसतो, कारण हे कार्य करायची मला जी संधी मिळाली ती मी आनंदाने पूर्ण करण्याचा आणि विविध उपक्रम राबवून करण्याचा प्रयत्न करत असतो. गेले 2-3 वर्ष ज्या भगिनींनी राखी पौर्णिमे दिवशी पिठापूरला स्वामी समर्थ भवनात कार्यक्रम बघितला, कार्यक्रमात भाग घेतला, त्यांना या कार्यक्रमाची कल्पना आहेच. यावर्षी थोड्या राख्या जास्त येतील असं वाटलं होतं. तसे मी गुरुजींना सांगितलं होतं. अभिषेकाची पण तयारी केली होती, परंतु जो उत्साह दिसायला पाहिजे होता तो त्या भगिनींमध्ये दिसला नाही. तिथं आलेल्या भगिनींनी गर्दी गोंधळ केला, राखी टाकली, प्रसाद घेतला, आसपासचं पाहिलं. बऱ्याच भगिनी त्या दिवशी रात्रीच परतीच्या प्रवासाला लागले, काही दुसऱ्या दिवशी राहिले. परंतु स्वामी समर्थ भवनामध्ये जो सोहळा होतो तो आपल्या हाताने होतो. श्रीपाद श्री वल्लभांची तिथं मूर्ती आहे. प्रत्येक भगिनीला वर यायला परवानगी, चौथऱ्यावर जाऊन औक्षण करायचं, श्रीपाद श्री वल्लभांच्या पायावर डोकं ठेवायचं, फोटो काढायचा आणि तिथं आम्ही काही प्रसाद देतो तो घ्यायचा, असा उपक्रम आहे. ज्यांनी भाग घेतला ते खरोखरच भाग्यवान आहेत. परंतु ज्यांनी भाग घेतला नाही त्यांचं भाग्य कसं समजायचं हा एक प्रश्नच आहे. परंतु त्यांना दोष देता येणार नाही, कारण ते आळशी आहे, ते सिद्ध झालेलं आहे. पण माझी आणखी एक भावना आहे की आपण ज्यावेळी पिठापूरला येतात त्यावेळी स्वामी समर्थ भवनात, जे मंदिरासमोर स्वामी समर्थ भवन आहे तिथं जा, राखी अर्पण करा, तिथं नामस्मरण करा, फोटो काढा आणि ज्यांना अजूनही येणं शक्य नाही त्यांनी अजूनसुद्धा आपल्या भावनांचं एखादं पत्र श्रीपाद श्री वल्लभांना उद्देशून लिहिलेलं आणि राखी पाठवली तर आम्ही स्वामी समर्थ भवनात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ मूर्तीला इतर भगिनींकडून बांधून घेऊ. आपण श्रीपाद श्री वल्लभांची कृपा प्राप्त करून घ्यावी असं वाटतं, परंतु महिलांचा उत्साह दिसत नाही.
ज्या उत्साह म्हणून तिथे येतात त्या उत्सापात्या करतात हे मी वारंवार सांगितलं आहे. परंतु पिठापूर हे साधं सुधं तीर्थक्षेत्र नाही, गर्दी नाही, गोंधळ नाही, प्रवास थोडाफार लांबचा आहे, परंतु अत्यंत पवित्र स्थान आहे. बालरूपाने श्रीपाद श्री वल्लभ तिथं आहेत. मला अनुभव आलेला आहे. कारण पीठाधिपती आदरणीय परमपूज्य रामस्वामी माझ्यावर जेव्हा गप्पा गोष्टी मराठीमध्ये करायचे, त्यांनी एक एक सांगितलेले अनुभव हे मी नंतर यथावकाश कधीतरी सांगणार आहे. त्यांनी ज्या मला गोष्टी सांगितल्या त्या मी अंमलात आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं माझ्यासह अनेकांवर श्रीपाद श्री वल्लभांची कृपा झाली. आज अनेक भगिनी विविध कारणाने दुःखी आहेत, त्यांना अनेक समस्या आहेत. देवाचं करून भलं होत नाही, कर्मकांड करून भलं होत नाही. देवाला शरण जाणं आणि तेवढ्याच वेगाने आपण आचरण करण्याला सुरुवात केली तर हे दुःख हळूहळू नाहीसं होतं. आचरणही करत नाहीत, देवाला जाऊन उचापात्या करतात, त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभांची कृपा होणं अवघड जातं. महिलांचं दुःख पाहून तिथं आलेल्या काही काही भगिनी सांगतात मुलीच्या लग्नाबद्दल, मुलाच्या लग्नाबद्दल, सोनेचा त्रास, पतीचं व्यसनं, कर्ज या घटना सांगितल्यानंतर वाईट वाटतं. परंतु ज्या भावनेने त्यांनी सेवा करायला पाहिजे ती करत नाहीत. अनेक भगिनी दुःखी आहेत, त्यांना साधी राखी पाठवता आली नाही श्रीपाद वल्लभांना, याचं वाईट वाटलं. किती आपण आळशी आहोत. आपण साक्षात परब्रह्म ब्रह्मांड नायक श्रीपाद श्री वल्लभांना शरण जातो आहे, त्यांना राखी देतो आहे, परंतु या भावनेचं कोणी लक्ष घेत नाहीत. आणि मग अमुक करा तमुक करा, आम्ही येऊन गेलो पिठापूरला, अजून काही बदल नाही, आम्ही ग्रंथ वाचतो, पारायण करतो, त्या गोष्टी माझ्या दृष्टीने शून्य आहेत. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कराच, परंतु प्रत्यक्ष आचरण श्रीपाद श्री वल्लभांना शरण जाणं, त्यांचं नामस्मरण करणं आणि पिठापूरला येऊन 2-3 दिवस त्यांच्या सहवासात राहणं, हे एवढं केलं तरी निश्चितच आपल्या समस्या मार्गी लागतील. भोग प्रारब्धाचा हरिकृपे नाश होई हे आहे. म्हणून तुमचा जो भोग प्रारब्धाचा कमी करायचा असेल तर श्रीपाद श्री वल्लभांना शरण जा. मी ज्यावेळी जे जे कार्यक्रम सांगल 1 रुपयासुद्धा खर्च न येणार आहे, तेव्हा आपण असंख्य भाविकांनी त्यात सहभागी व्हावं, नामस्मरण करावं, राखी पौर्णिमेच्या राखी पाठवावी, त्याच्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र म्हणावं आणि पिठापूरला आल्यावर त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. बघा, तुम्ही हा प्रयत्न करा, तुम्हाला निश्चितच बदल जाणवल. श्रीपाद श्री वल्लभांना सुद्धा वाटेल की माझ्या भगिनी ॲक्टिव्ह आहेत, आपण त्यांच्यावर कृपा करायलाच पाहिजे. परंतु ज्या अर्थभावनेने, ज्या आचरणाने श्रीपाद श्री वल्लभांजवळ कुरवपूरला का पिठापूरला गेल्यानंतर सेवा व्हायला पाहिजे, शरण जायला पाहिजे, तसं घडत नाही. तसं घडावं म्हणून महिला भगिनींनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी आणि काही विविध सेवा मी सांगत त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. नमस्कार.